थॉर्नडाईकने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर थॉर्नडाईकने मांजर या प्राण्यावर प्रयोग केला. पुढचा प्रश्न. मर्मदृष्टीमूलक पद्धतीत डॅशची जाणीव होणे महत्वाचे आहे. तर मर्मदृष्टीमूलक पद्धतीत समस्येची जाणीव होणे महत्वाचे आहे. पुढचा प्रश्न. समाकरवादी उपपत्ती कोणी मांडली? समाकरवादी उपपत्ती. तर याचं उत्तर आहे कोहलर यांनी. पुढचा प्रश्न. अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती कोणी मांडली? अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती. तर याचं उत्तर आहे जेरोम ब्रुनर यांनी. प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी मांडली? प्रभुत्व संपादन उपपत्ती. तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्लूम. मानसशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती कमी नियंत्रणक्षम स्वरूपाच्या असतात व त्यांचा पडताळा येणे अवघड असते. हे विधान चूक की बरोबर ते सांगा. तर हे विधान बरोबर आहे. मानसशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती कमी नियंत्रणक्षम स्वरूपाच्या असतात व त्यांचा पडताळा येणे अवघड असते. भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार पद्धती कोणी मांडली? भावनिक तर्कसंगत वर्तनोपचार पद्धती. तर ही मांडली आहे अल्बर्ट एरिसन. द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? द्विघटक सिद्धांत. तर याचं उत्तर आहे स्पियरमन यांनी. पुढचा प्रश्न. तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे डॅश होय. तथ्यांकडे स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे न पाहता तटस्थपणे पाहून त्यांचा स्वीकार करता येणे म्हणजे वस्तुनिष्ठता होय. नैसर्गिक निरीक्षण. नैसर्गिक निरीक्षण म्हणजे काय? तर नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक परिस्थितीत घडून येणाऱ्या वर्तनाच्या निरीक्षणास नैसर्गिक निरीक्षण म्हणतात. निरीक्षण पद्धत काय आहे? तर निरीक्षण पद्धत ही संशोधनाची एक पद्धत आहे. मानवी वर्तनाच्या ज्या पैलूंचा प्रायोगिक पद्धतीचा अवलंब करून अभ्यास करणे शक्य नसते अशा पैलूंचा अभ्यास करण्यासाठी निरीक्षण पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे थ्रास्टन यांनी. पुढचा प्रश्न. निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त आहे असे डॅश या मानसशास्त्रज्ञाने दाखवून दिले. तर निरीक्षण पद्धती अधिक उपयुक्त आहे असे जे.बी. वॉटसन यांनी नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या निरीक्षणास डॅश म्हणतात. नियंत्रित परिस्थितीत घडून येणाऱ्या निरीक्षणास नियंत्रित निरीक्षण असे म्हणतात. पुनर्वलोकन सिद्धांत कोणी मांडला? पुनर्वलोकन सिद्धांत डोलार्डो मिलन यांनी मांडला. पुढचा प्रश्न. आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धी होय. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे स्टर्नबर्ग यांनी. आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजे व्यावहारिक बुद्धी. ही व्याख्या स्टर्नबर्ग यांनी केली. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे लेव्ह यांनी. एखाद्या व्यक्तीच्या समोरची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी पद्धत म्हणजे डॅश पद्धत होय. तर याचं उत्तर आहे वृत्ती इतिहास पद्धत. एखाद्या व्यक्तीच्या समोरची किंवा घटनेची सर्वकष माहिती देणारी पद्धत म्हणजे वृत्ती इतिहास पद्धत. तर्कसंगततेच्या मदतीने आपल्या जीवनाचे ध्येय गाठणे आणि आनंदी राहणे व्यक्तीला शक्य होते असे कोणाचे मत होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर अल्बर्ट एलिस यांचे.
सामाजिक परिवर्तन म्हणजेच सामाजिक विकास ही व्याख्या कोणी केली? सामाजिक परिवर्तन म्हणजेच सामाजिक विकास ही व्याख्या केली आहे स्पेन्सर यांनी. डॅश ही नैसर्गिक व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर अध्ययन ही नैसर्गिक व निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न. सामाजिक अधिगम सिद्धांत कोणी मांडला? सामाजिक अधिगम सिद्धांत अल्बर्ट बांद्राओ वाल्टर्स यांनी. पुढचा प्रश्न. डॅश यांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तन व अबोध या दोन्हीमधील सुधारणा होय. मर्फी यांच्या मते अध्ययन म्हणजे वर्तन व अबोध या दोन्हीमधील सुधारणा होय. पुढचा प्रश्न. नॉर्मन एल मन यांनी अध्ययनाची कोणती व्याख्या केली? नॉर्मन एल मन यांनी अध्ययनाची कोणती व्याख्या केली आहे? तर याचं उत्तर आहे परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेली कायम स्वरूपाचे समायोजन म्हणजे अध्ययन. परिस्थितीला प्रतिसाद देताना केलेले कायम स्वरूपाचे समायोजन म्हणजे अध्ययन अशी व्याख्या केली आहे नॉर्मन एल मन यांनी. पुढचा प्रश्न. थॉर्नडाईक हा डॅश मानसशास्त्रज्ञ होता? तर थॉर्नडाईक हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. कोहलर हे डॅश मानसशास्त्रज्ञ होते? तर कोहलर हे जर्मन मानसशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न. स्वयंशोधन पद्धती कोणी मांडली? स्वयंशोधन पद्धती तर स्वयंशोधन पद्धती मांडली H.B. आर्मस्ट्रॉंग यांनी. पुढचा प्रश्न. प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत? प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक. पुढचा प्रश्न. प्रयोग करणाऱ्या व्यक्तीस डॅश म्हणतात? प्रयोग करणाऱ्या व्यक्तीस प्रयोगकर्ता म्हणतात. वॉटसन यांनी सामाजिकरणाची कोणती व्याख्या केली? वॉटसन यांनी सामाजिकरणाची कोणती व्याख्या केली? तर याचं उत्तर आहे सामाजिकरण ही एक सामाजिक आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया होय ही व्याख्या केली आहे वॉटसन यांनी. शिक्षणामार्फत नियंत्रित वातावरणात मुलांमध्ये बदल घडवून आणले जातात असे कोणाचे मत होते? शिक्षणामार्फत नियंत्रित वातावरणात मुलांमध्ये बदल घडवून आणले जातात असे ब्राउन यांचे मत होते. पुढचा प्रश्न. नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजे डॅश पद्धत होय. नियंत्रित वातावरणात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी म्हणजे प्रायोगिक पद्धत होय. पुढचा प्रश्न. प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर प्रयत्न प्रमाद ही अध्ययन उपपत्ती थॉर्नडाईक यांनी मांडली. पुढचा प्रश्न. प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती थॉर्नडाईक यांनी कोणत्या पुस्तकात मांडली? तर याचं उत्तर आहे ॲनिमल इंटेलिजन्स एक्सपेरिमेंटल स्टडीज या पुस्तकात. अध्ययन प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास प्रथमतः करण्याचे श्रेय कोणाकडे जाते? अध्ययन प्रक्रियेचा शास्त्रीय अभ्यास प्रथमतः करण्याचे श्रेय जाते रुसो फ्रोबेल यांना. पुढचा प्रश्न. मानसिक गुणोत्तर या शब्दाचा सर्वप्रथम वापर कोणी केला? मानसिक गुणोत्तर तर या शब्दाचा सर्वप्रथम वापर केला विल्यम स्टर्न यांनी. अध्यापन प्रतिमाने कोणी मांडली? अध्यापन प्रतिमाने तर याचं उत्तर आहे ब्रूस जॉयस यांनी. स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजे डॅश होय. स्वतःपेक्षा वेगळे असणारे इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजे सहनशीलता होय. पुढचा प्रश्न. सर्वेक्षण पद्धत म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ही एक अशी संशोधन पद्धती आहे जिच्याद्वारे निवडलेल्या प्रतिनिधिक गटाकडून राजकीय मते, ग्राहकांची पसंती अशा विविध विषयांवर माहिती गोळा केली जाते. एखाद्या व्यक्तीचे डॅश होते म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तनात ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही क्षेत्रातून बदल घडून येतो. तर याचं उत्तर आहे अध्ययन होते. एखाद्या व्यक्तीचे अध्ययन होते म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तनात ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तिन्ही क्षेत्रातून बदल घडून येतो. पुढचा प्रश्न. एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या ज्ञानावर
प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश संक्रमण म्हणतात. तर त्यास ऋण संक्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न. एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या ज्ञानावर अनुकूल परिणाम होत असेल तर त्यास अध्ययनाचे डॅश संक्रमण म्हणतात. तर त्यास अध्ययनाचे धन संक्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न. एका परिस्थितीत केलेल्या ज्ञानाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या ज्ञानावर अनुकूल किंवा प्रतिकूल असा कोणताच परिणाम होत नसेल तर त्यास अध्ययनाचे डॅश संक्रमण म्हणतात. तर याचं उत्तर आहे त्यास शून्य संक्रमण म्हणतात. पुढचा प्रश्न. थॉर्नडाईकने अध्ययनविषयी कोणते 3 नियम मांडले? थॉर्नडाईकने अध्ययनविषयी कोणते 3 नियम मांडले? तर याचं उत्तर आहे तयारीचा नियम, सरावाचा नियम व परिणामाचा नियम. पुढचा प्रश्न. अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? अध्ययनाचा नैसर्गिक प्रकटीकरण सिद्धांत कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे रुसो व फ्रोबेल यांनी. पुढचा प्रश्न. द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल लर्निंग, द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल लर्निंग हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे डेव्हिड ऑसवेल यांनी. द सायकोलॉजी ऑफ मिनिंगफुल लर्निंग, डेव्हिड ऑसवेल. समष्टीवादाचा उगम डॅश देशात झाला? समष्टीवादाचा उगम जर्मनी या देशामध्ये झाला. पुढचा प्रश्न. बुद्धी परीक्षणाचे जनक कोणास म्हटले जाते? बुद्धी परीक्षणाचे जनक अल्फ्रेड बिने यांना. पुढचा प्रश्न. पृच्छा प्रतिमानाचे जनक कोणास म्हटले जाते? पृच्छा प्रतिमानाचे जनक. तर याचं उत्तर आहे रिचर्ड सायमन यांना. अहवाल हा संदेशवहनाचा डॅश प्रकार आहे? तर अहवाल हा संदेशवहनाचा लेखी प्रकार आहे. अध्ययनाची माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती कोणी मांडली? अध्ययनाची माहिती प्रक्रियाकरण उपपत्ती कोणी मांडली? तर याचं उत्तर आहे डोनाल्ड नॉर्मन. पुढचा प्रश्न. समष्टीवादी उपपत्ती, समष्टीवादी उपपत्ती कोणी मांडली? तर समष्टीवादी उपपत्ती मांडली आहे कोफ्का यांनी. पुढचा प्रश्न. अध्ययन व अनुदेशन उपपत्ती डॅश यांनी मांडली? अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आसुबेल, डेव्हिड आसुबेल यांनी मांडली. पुढचा प्रश्न. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती डॅश यांनी मांडली? तर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती ही रॉबर्ट गॅग्ने यांची आहे. ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली? ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती कोर्ट लेविन यांनी मांडली. पुढचा प्रश्न. चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक स्वरूप म्हणजे डॅश होय? चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक स्वरूप म्हणजे सवय होय. पुढचा प्रश्न. जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग करून शैक्षणिक समस्यांचा उलगडा करते त्यास शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात. ही व्याख्या केली आहे गुच्ची व पॉवर्स यांनी. पुनरावर्तनाचा सिद्धांत कोणी मांडला? पुनरावर्तनाचा सिद्धांत मांडला आहे चार्ल्स डार्विन यांनी. बालविकास संबंधीची पहिली शास्त्रीय नोंदवही डॅश यांनी तयार केली? बालविकास संबंधीची पहिली शास्त्रीय नोंदवही तर ही केली आहे पेस्टॉलॉजी यांनी. पुढचा प्रश्न. स्वप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे डॅश होय? स्वप्रयत्नाने केलेले अध्ययन म्हणजे स्वयं अध्ययन होय. वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन होय. वर्तनाद्वारे हळूहळू वर्तन प्रणालीत घडून येणारा बदल म्हणजे अध्ययन होय अशी व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे गिलफोर्ड यांनी. पुढचा प्रश्न. समष्टीवादाचे पुरस्कर्ते कोण आहेत? समष्टीवादाचे पुरस्कर्ते आहेत वर्दायमर, कोफ्का व कोहलर.
कार्यवादाचे पुरस्कर्ते कोण? कार्यवादाचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर उत्तर आहे जॉन ड्यूई, एंजेल जार व वुडवर्थ. डॅश यांनी शास्त्रीयरित्या बालकाचे निरीक्षण करण्याची पद्धती विकसित केली. डॅश यांनी शास्त्रीयरित्या बालकाचे निरीक्षण करण्याची पद्धती विकसित केली. तर याचं उत्तर आहे जे.बी. वॉटसन यांनी शास्त्रीयरित्या बालकाचे निरीक्षण करण्याची पद्धती विकसित केली. मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी, त्याच्या अनुभवविश्वाचे सूर पूर्वीपेक्षा निराळे करणारी कोणतीही क्रिया म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या केली आहे वुडवर्थ यांनी. अनुभव व वर्तन यांच्यात सुधारणा होणे म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या कोणी केली? अनुभव व वर्तन यांच्यात सुधारणा होणे म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या केली आहे मन यांनी. प्रायोगिक पद्धती काय आहे? तर याचं उत्तर आहे मानसशास्त्राच्या ज्या पद्धतीमध्ये समतुल्य गट तयार करून प्रयोगावर परिणाम करणारे सर्व घटक समान असतात, पण विशिष्ट घटक बदलता ठेवून प्रयोगाचा परिणाम अभ्यासला जातो, त्यास प्रायोगिक पद्धती असे म्हणतात. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? तर हा मांडला आहे हार्वर्ड गार्डनर यांनी. पुढचा प्रश्न, अध्ययनाचे 4 स्तंभ म्हणजे काय? अध्ययनाचे 4 स्तंभ म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे अध्ययन प्रक्रिया ज्या महत्वाच्या आधारांवर उभी आहे त्यांना अध्ययनाचे 4 स्तंभ म्हणतात. अध्ययन प्रक्रिया ज्या महत्वाच्या आधारांवर उभी आहे त्यांना अध्ययनाचे 4 स्तंभ म्हणतात. पुढचा प्रश्न, अध्ययनाचे 4 स्तंभ कोणते आहेत? तर याचं उत्तर आहे ज्ञानप्राप्ती, कृती, सहजीवन, अस्तित्व हे अध्ययनाचे महत्वाचे 4 स्तंभ आहेत. पुढचा प्रश्न, मनाने कणखर वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला डॅश असे संबोधले जाते? मनाने कणखर वृत्ती असणाऱ्या व्यक्तीला बहिर्मुखी असे संबोधले जाते. डॅशच्या मते ज्ञान हा सद्गुण आहे. तर सॉक्रेटिसच्या मते ज्ञान हा सद्गुण आहे. पुढचा प्रश्न, जीवन वृत्तांत पद्धती म्हणजे काय? जीवन वृत्तांत पद्धती, तर याचं उत्तर आहे व्यक्तीच्या समूहाचा किंवा समुदायाचा सखोल अभ्यास ज्या पद्धतीत केला जातो त्यास जीवन वृत्तांत पद्धती म्हणतात. व्यक्तीचा समूहाचा किंवा समुदायाचा सखोल अभ्यास ज्या पद्धतीत केला जातो त्यास जीवन वृत्तांत पद्धती असे म्हणतात. अध्यापन म्हणजे काय? अध्ययनाला गती देणारी कृती म्हणजे अध्यापन होय. पुढचा प्रश्न, साहचर्यवादाचे पुरस्कर्ते कोण आहेत? साहचर्यवादाचे पुरस्कर्ते, त्याचं उत्तर आहे E.L. थॉर्नडाईक, इव्हॉन पॅव्लॉव व B.F. स्किनर हे साहचर्यवादाचे पुरस्कर्ते आहेत. पुढचा प्रश्न, डॅश हे अर्थपूर्ण आणि उपयुक्त सामाजिक कार्य आहे? तर याचं उत्तर आहे अध्यापन हे अर्थपूर्ण आणि उपयुक्त सामाजिक कार्य आहे. पुढचा प्रश्न, डॅश यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लिहिला? तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोरांनी गीतांजली हा काव्यसंग्रह लिहिला आहे. पुढचा प्रश्न, अध्यापन करणारा अध्यापक अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक डॅशची प्रचिती देतो? तर याचं उत्तर आहे अध्ययन अनुभवांची. अध्यापन करणारा अध्यापक अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अध्ययन अनुभवांची प्रचिती देतो. सामाजिक निरीक्षण ही संकल्पना कोणी मांडली? सामाजिक निरीक्षण ही संकल्पना मांडली आहे अल्बर्ट बांदुरा यांनी. पुढचा प्रश्न, मनोविश्लेषणवादाचे पुरस्कर्ते कोण आहेत? मनोविश्लेषणवादाचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर याचं उत्तर आहे सिग्मंड फ्राइड, अल्फ्रेड एडलर व कार्ल युंग. मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे कोणी म्हटले आहे? मानसशास्त्र हे शिक्षणाचे आधारभूत शास्त्र आहे असे स्किनर यांनी म्हटले आहे.
अध्यापन प्रतिमानाची संकल्पना कोणी मांडली? अध्यापन प्रतिमानाची संकल्पना मांडली आहे डॉक्टर ब्रूस जॉइस आणि मार्शा विलियमनी, आणि केव्हा तर 1990 साली. पुढचा प्रश्न, निरीक्षण पद्धती काय आहे? तर याचं उत्तर आहे, नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे हेतुपूर्वक व पद्धतशीरपणे केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण पद्धती होय. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे हेतुपूर्वक व पद्धतशीरपणे केलेले अवलोकन म्हणजे निरीक्षण पद्धती होय. वर्तनवादाचे पुरस्कर्ते कोण? तर याचं उत्तर आहे जे.बी. वॉटसन, हे वर्तनवादाचे पुरस्कर्ते आहेत. प्रतिमान याला इंग्रजीत डॅश शब्द आहे. प्रतिमान याला इंग्रजी शब्द आहे मॉडेल. पुढचा प्रश्न, संप्रेषण म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे विचार व्यक्त करण्यासाठी वापरली जाणारी माध्यमे होत. ही व्याख्या कोणी केली? तर याचं उत्तर आहे चॅपल आणि टीड यांनी. कॅटेलने व्यक्तिमत्व संबंधीचे डॅश इतके प्रश्न मांडून व्यक्तीच्या अंतर्मुख व बहिर्मुख ओळखणारी चाचणी तयार केली. तर याचं उत्तर आहे 187 प्रश्न मांडून व्यक्तीचे अंतर्मुख व बहिर्मुख ओळखणारी चाचणी तयार केली. कोणी? तर कॅटेलने. निरीक्षण पद्धतीचा पुरस्कार कोणी केला? निरीक्षण पद्धतीचा पुरस्कार केला आहे जे.बी. वॉटसन यांनी. पुढचा प्रश्न, एखाद्या हेतूसाठी आम्ही प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजे डॅश होय. एखाद्या हेतूसाठी प्रयत्न करूनही अपयश येत असल्यास ते मान्य न करता इतरांना पटेल अशी खोटी कारणे सांगणे म्हणजेच समर्थन होय. पुढचा प्रश्न, प्रयत्न प्रमाद पद्धतीचे स्पष्टीकरण डॅश यांनी केले. तर कुणी केले? थॉर्नडाईक यांनी. पुढचा प्रश्न, डिस्ग्राफिया ही अकार्यक्षमता कोणत्या दोषाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे लेखन क्षमता. बालकाचा बोधात्मक विकास शास्त्रीयरित्या कोठे होतो? तर याचं उत्तर आहे शालेय वातावरणात. डॅशच्या अधिक स्त्रावाने व्यक्तीची अतिरिक्त नैसर्गिक वाढ होते. तर याचं उत्तर आहे पिट्युटरीच्या अधिक स्त्रावाने व्यक्तीची अतिरिक्त नैसर्गिक वाढ होते. पुढचा प्रश्न, संस्कृती विषयाच्या अध्ययनाचा मराठी विषयाचे अध्ययन करण्यास उपयोग होतो. हे अध्ययनाचे डॅश संक्रमण आहे. तर हे धन संक्रमण आहे. पुढचा प्रश्न, जननावस्था डॅश इतका काळ असते. तर याचं उत्तर आहे गुणसूत्रांचा संयोग ते 2 आठवडा. डॅश विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते. तर अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी असते. पुढचा प्रश्न, डॅश ही पद्धती व्यक्ती अभ्यास व केस स्टडी म्हणूनही ओळखली जाते. तर याचं उत्तर आहे जीवन वृत्तांत ही पद्धती व्यक्ती अभ्यास व केस स्टडी म्हणूनही ओळखली जाते. पुढचा प्रश्न, डॅश याने 1905 मध्ये बुद्धिमापनाची पहिली चाचणी तयार केली. तर याचं उत्तर आहे अल्फ्रेड व बिने यांनी. पुढचा प्रश्न, ज्या अध्ययनार्थीच्या क्षमता व वर्तन सामान्य अध्ययनार्थीपेक्षा वेगळे असेल ते बालक डॅश आहे. तर ते विशेष बालक आहे. पुढचा प्रश्न, डॅश हा अध्ययनाचा पाया आहे. तर याचं उत्तर आहे पक्वता हा अध्ययनाचा पाया आहे.